नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आम्ही 2024च्या वर्ल्ड कप फायनलची रिडेम्पशन मॅच आज झालेली आहे आणि इंडिया आजची मॅच हरलेली आहे. तुला काय वाटतं आजची मॅच इंडिया कुठे हरली? मित्रांनो बोल रे. नरेंद्र मोदी स्टेडियमला हरली आजची मॅच इंडिया. राहुलजी, हेटर्स विल से दॅट की आपण स्टेडियम मुळे हरलो. ब्लाइंड क्रिकेट आपण स्टेडियम मुळेच हरलोय असं नाही वाटत आहे का तुला? लास्ट मॅच कुठे हरलेलो सांग आपण, एखाद्या वर्ल्ड कपची कुठे हरलेलो? हा, पण ते असू शकतं, पण तेच कारण आहे. आणि आजची मॅच कुठे हरलोय? आजही वर्ल्ड कप चालू आहे. सो तुला नाही वाटत आहे का स्टेडियमचा फॉल्ट आहे त्यात? हा, पण स्टेडियम काही एकमेव गोष्ट नाही जिला आपण असं फॉल्ट वर धरलं पाहिजे. मला तरी क्रिकेटमधून खूप काही गोष्टी वाटतंय त्या स्टेडियमला जे काही श्राप लागलेत, वास्तुशांती वगैरे करायला येस, वास्तुशांती, नाव वगैरे चेंज केलं पाहिजे. नाही असं वाटत तुला? नाही, मला असं वाटतं की इंडिया हरण्यामागे जे मुख्य कारण आहे ते मला सापडलेलं आहे. काय ते माझ्याकडे आहे, मी घेऊन आलो ते कारण. हो, एवढं काही नाही. हे इंडिया हरण्याचं खरं कारण काय? प्रॉपर्टी वाल्यांनी चांगलं काम नाही केलंय. काय वाटत तुला? काय ह्यात मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो सांग? केक आहे वर आणि खाली काय? कप. येस, कप केकचं काहीतरी आहे म्हणणं. येस. सो काही दिवसांआधी एक ऍड व्हायरल झाली होती. आपण आफ्रिकेच्या अगेन्स्ट एक ऍड केली होती, कप केकची ऍड. आपण नाही, ती स्टार स्पोर्ट्स वाल्यांनी केलेली. म्हणजे आपलेच तर आहेत, आपलेच मूर्ख भाऊ. असो, तर त्यांनी एक ऍड केली होती. कामाला वगैरे बोलवलं स्टार स्पोर्ट्स? नाही करायचं मला काम त्यांच्यासोबत, नको आहे त्यांच्याकडनं काम मला. लक्षात ठेवा. तर त्यांनी काही दिवसांनी ऍड केली होती ज्यात ते आफ्रिकन प्लेअर काय तो होता, तो हे खाऊन चोक होतो. तर आपली घमेंड आपल्याला नडलेली आणि त्यांनी आपल्याला दाखवलेलं नाही, पण तो थोडा आपल्याच कप आपल्या घशात घातलाय. ओव्हर कॉन्फिडन्स तर वाटला ती ऍड बघून की भाई का तुम्हाला दुसऱ्या देशाला एवढं खाली दाखवायचं? म्हणजे पाकिस्तानला दाखवायचं तिथपर्यंत ठीक होतं, दक्षिण आफ्रिकेला त्यांनी तुम्हाला आधी सिद्ध पण केलंय. त्याला आधी बॉना म्हटलं होतं, एक्झॅक्टली. मला दुसऱ्यांदा तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आणि तो वर्ल्ड कप पण आपण ती एक कॅच जर नसती आली कदाचित, तर मग हार्दिक पांड्याने आज दाखवलं त्यावेळी शेवटच्या वरचं काय पोटेन्शियल आहे. ती जर त्याने ओव्हर सेम टाकली असती तेव्हा 24च्या फायनलला, जर मिलर नसता आउट झाला तर आज 20 रन आहेत ना त्याच्या शेवटच्या. 19 आले, तर त्याने 3 तर 6 मारले स्ट्रॉप्स. येस, आणि मिलरचं काय करायचं? मिलर प्रत्येक मॅचला खेळतो आपल्या विरुद्ध. ज्याला वर्ल्ड कपला पण आता तो थोडक्यासाठी वाचला म्हणून ते सूर्या धावून आला आपल्या मदतीला, सूर्यदेव, त्यामुळे आपण वाचलो नाही. तर ह्या मॅचला तर आजची मॅच जर तू बघशील तर आजच्या मॅचचं जी स्टार्ट होती ती बऱ्यापैकी आपल्या फेवर मध्ये होती. बॉलिंग जेव्हा आपली बुमराने हेल्प पण चांगली होती. तर 20 रनला त्यांचे 3 विकेट्स होते. बरोबर. त्यात रिकल्टन डिकॉक जो मेन आपल्यासाठी थ्रेट असतो नेहमी, डिकॉकने पहिल्या बॉलला 4 मारला, पहिला फुल टॉस पडला बुमराकडून, पण नंतर जो एक आता आणला बुमराने बॉल कडक, म्हणजे टॉप नॉच होता. रिकल्टन डिकॉक आणि आपला कोणतो मार्क्रम, तिघं आउट झाले लवकर. सो मला तर असं जेन्युइनली वाटलं होतं. आम्ही का मित्राच्या घरी होतो आमच्या, तिथे फुल गेला वगैरे सगळं चालू होतं असं. तर आम्हाला असं वाटलं गेला वगैरे सगळं चालू होतं. तर मला वाटलं की कदाचित खूपच वन साइड मॅच होईल, कारण 20 रनला 3 विकेट्स होते. सो मला वाटलं कदाचित ते लोक 130-140 मध्ये राहतील आणि इंडिया जिंकेल इझिली मॅच, असं वाटलं होतं. बट देन केम बेबी एबी, डेवाल्ड ब्रेव्हिस, जो माझा खूप वन ऑफ दी फायनेस्ट टॅलेंट आहे, आवडतं असं मला वाटतं. माझा खूप वन ऑफ दी फायनेस्ट टॅलेंट, ह्या वाक्याचा अर्थ मला नाही. माझा खूप आवडता प्लेअर आहे तो. आता इंग्लिश बोलण्याचा का अट्टाहास काय? इंग्लिश बोलण्याचा, मराठी आपण बोलतोय, इंडिया त्याला कळतं का मराठी? त्याला कसं वन ऑफ द फायनेस्ट टॅलेंट. पण तो तुझा पॉडकास्ट बघणार आहे का? डेवाल्ड ब्रेव्हिस माझा पॉडकास्ट बघतो, मला माहिती. डेवाल्ड ब्रेव्हिस माझा मध्ये एक स्पेस आली तर पॉडकास्ट बघतो. तर माझं म्हणणं आहे की तो खूप टॅलेंटेड बॅट्समन आहे आणि फायनली त्याच्या टॅलेंटला तो जागा होतोय, जगतोय. आणि त्याची बॅटिंग त्याने आणि मिलरने ज्या पद्धतीने पार्टनरशिप टाकली, त्यांनी स्टार्टला तर आपण मगाशी जेव्हा आपण हायलाइट्स बघत होतो, आपण हायलाइट्स बघून तू मॅचचा पॉडकास्ट करतोस, कधी कधी बघत पण नाही. तर कधी कधी मी क्रिकेटवरती कमेंट्री वाचून येतो, हे घडलं. तर त्याने ज्या पद्धतीने दोघांनी बॅटिंग केली, त्यांनी स्टार्टला खूप ग्राउंड शॉट्स केले. सुंदरला त्यांनी कट मारल्या खूप, मिलरने स्पेशली त्याने एक लेट कट मारला, तो ऑलमोस्ट
मिडल आणि लेगच्या मधून मारलं त्याने, म्हणजे खूप आतला कट मारला त्याने. म्हणजे नॉर्मली आपण कट केव्हा मारतो, जेव्हा ऑफ स्टंप किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल असतो तेव्हा. त्याने प्रॉपर लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या मधल्या बॉलला कट. मिलर की ब्रेव्हिस त्याने सुंदरला मारला तो कव्हर सेकंड गेला, तो सुंदरला मारला की वरुणला मारला मला आठवत नाही, पण स्पिनरला मारलेला तो आणि खालून मारला. तर वरुण पण मारला, मिलरने तुझ्या कडक वरुणला आज खूप मारला. आणि त्यांनी 50 रन वगैरे मारलेत त्याला, 47 त्याला मारले. आणि तू बघशील तर त्यांनी जेव्हा सुरू केली त्यांची जी काही पार्टनरशिप टाकायला, त्यांनी स्टार्टला खूप ग्राउंड शॉट्स केले, सगळे गॅप मध्ये टाकले. जेव्हा की ब्रेव्हिस इज नोन की तो हवेत मारतो खूप जास्त, आणि मिलर तर ऑब्व्हियसली तसंच आहे. सो त्यात त्यांनी पार्टनरशिप टाकली, त्यांनी ओव्हरऑल 97 रनची पार्टनरशिप केली. पण त्यांनी इंडियाच्या मेन मॅनला टार्गेट केलं आज, वरुण चक्रवर्तीला. हा येस हार्डली कधीतरी असं आपण बघतो की वरुण चक्रवर्तीला मारतात भाई. खरं. आणि विकेट पण किती विकेट काढली वरुण चक्रवर्ती? वरुणची एक विकेट काढली, मिलरची त्यानेच काढली. पण त्याआधी मिलर खूप डॅमेज करून गेला होता. सो वरुण चक्रवर्तीला एक मेन टार्गेट केलं त्यांनी. त्याला म्हणजे ज्याला युजली 31 रन्स पडायचे त्याला 47 रन्स पडले. आणि मला सेकंड स्पिनर जो आपला होता सुंदर, मला जेन्युइनली नाही कळलं अक्षर पटेलला काढून सुंदरला घेण्याचं कारण काय. म्हणजे सुंदर त्याच्याहून बेटर बॅट्समन नाही. एका मॅचला अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन असतो आणि एका मॅचला तो डगआउट मध्ये. अक्षर पटेल इंडियाचा जॉर्ज बेली आहे का? शिखर धवन झाला त्याचा ओडीआयचा कॅप्टन आणि डिरेक्ट मग ड्रॉप. पण शिखर धवन तर माहिती होतं की त्याच्यावर ते होणार आहे, अक्षर पटेल ते माहित नसतं. म्हणजे त्याला लास्ट मॅचला नेदरलँड्स वाल्या मॅचला त्यांनी रेस्ट करवलं पटेलला आणि सुंदरला खेळवलं, आणि ती म्हणजे इंडिया जिंकली कम्फर्टेबली. म्हणून त्यांनी सेम कॉम्बिनेशन कॅरी केलं, काही सेन्स नाहीये. म्हणजे तुमचे मेन प्लेयर्स काहीतरी ठरलेले असतात ना की हे आपले मेन प्लेयर्स आहेत या स्लॉटचे. सो त्याचं काही असं काही मला ठरवलेलंच वाटलं नाही. आणि सुंदर नाही म्हणजे जेन्युइनली त्याची बॉलिंग की एकतर मला तो अश्विनचा काय म्हणतो सक्सेसर म्हणून त्याकडे बघतात हे मला पटत नाही. दुसरी गोष्ट तो अक्षर पटेल एवढा केपेबल नाही असं मला, बॅट्समन म्हणून पण आणि बॉलर म्हणून पण मला इम्पॅक्ट. T20 मध्ये तर मला अजिबात नाही वाटत अक्षर पटेल बेटर वाटतो मला. टेस्ट मध्ये वगैरे ठीक आहे, सुंदरला आपण वर पकडू शकतो अक्षर पटेल पेक्षा. पण आतापर्यंत परफॉर्म पण जास्त अक्षर पटेलनेच बेटर केलं टेस्ट मध्ये. पण माहिती पण मॅच विनिंग नॉक्स तुझे बॅटिंग मध्ये सुंदर अक्षरने पण इंडियात. पण T20 मध्ये मला एनी टाइम ऑलराऊंडर म्हणून प्रिफर मी अक्षरला सुंदरच्या वर. आणि अक्षरने लास्ट वर्ल्ड कपला दाखवलं होतं आपल्याला, जेव्हा 3 विकेट पटकन जायचे आपले, तेव्हा तोच येऊन ती इनिंग कधी कधी त्यांनी सावरली आहे. तर मला अक्षर पटेलला काढण्याचं काही असं वाजिब कारण दिसलं नाही इंडियाकडे. काही इंजर्ड नव्हता ना तो, शुअर रेस्टेड होता त्याचं मागच्या मॅचला. आणि ह्या मॅचला तो बोलला की हार्ड लक फॉर अक्षर पटेल बट वी विल कंटिन्यू विथ सुंदर, असा रिझन दिलाय. बट नाव इन नेक्स्ट मॅच ही विल नॉट कंटिन्यू विथ सुंदर, ही विल. ओ माय गॉड, सो मच ऑफ इंग्लिश. अक्षर पटेल बॅक. मी बरोबर बोललोय, आता अप्रिशिएट करणं, खेचताना बरोबर खेचला, आता अप्रिशिएट करणं. काहीतरी बोलणार होतो मी, ते विसरलो आता ज्याला. पाडलास तो कप केक, चोक कर आता त्याच्यावर तू. अरे यार काहीतरी बोलणार होतो मी, विसरलो तुझ्या. अक्षर पटेल नाही अक्षर पटेल आणि सोड. तिलक वर्माचं म्हणायचं तुला? नाही, तिलक वर्मा बद्दल काही बोलूच नाही आता. पण हा मी बॅटिंग लाईनअप बद्दल, लेफ्टी रायटीचं का आहे एवढा अट्टास आहे की रायटी आणि लेफ्टी एकत्रच खेळले पाहिजे, मला कळत नाही. कधी झालं आजच्या मॅचला तुझा लेफ्टी आपल्याकडे काय हार्दिक पांड्याच्या वर का वॉशिंग्टन सुंदर येतं मला कळत नाही. नाही ते मला वाटतं त्यांनी बरोबर केलं, कारण विकेट फक्त पटापट पडल्या होत्या. सो कुठेतरी थांबवणं नेसेसरी होतं विकेटचा. पण हार्दिक पांड्या विकेट फेकून येईल असं वाटतं तुला? नाही, मॅच फसलेली तुमची आधीपासून. मला वाटतं की हार्दिक पांड्या जर क्लिअर असेल ना की याला हे टार्गेट आहे, तर हार्दिक पांड्या बेटर प्लेअर आहे रादर दॅन त्याला ती मॅच बनवायची आहे असं मला वाटतं, जेवढं मी हार्दिक पांड्याला खेळताना बघितलं. ओके, सो मला त्या कारणामुळे वाटतं. आणि मला ते बरोबर वाटतं की तू म्हणू शकतो की दुबेला कदाचित पाठवायला होतं, तू म्हणू शकतोस. पण सुंदर मला हार्दिक पांड्याच्यावर ठीक वाटलं. पण मला प्रॉब्लेम आहे की सुंदर अक्षर पटेलला गेला हेच मला पटलं नाही, पण ठीक आहे. एक्झॅक्टली. आणि आजची मॅच यार हा, पण तू बॉलिंगच्या वेळी, तू बिंग अ बॉलर, तुला काय वाटतं इंडियाने बॉलिंग मध्ये कुठे चुका केल्या? काय बॉलिंग मध्ये मिलरने काही बॅकफूट शॉट्स खूप चांगले केले, त्याने बॅकफूट पंच वगैरे केले खूपच चांगले. लाईन एवढ्या चांगली नाही टाकली आज इंडियाने ओव्हरऑलच, कारण की बऱ्यापैकी फुलटॉस वगैरे पडत होते. फिल्डिंग पण थोडी स्लॉपीच चालू होती इंडियाची. इन जनरल फिल्डिंग स्लॉपी या वर्ल्ड कपला. आणि अजून काय, आणि मिलर आणि त्यांनी म्हणजे आउटस्टँडिंगच खेळले दोघं पण, त्यामुळे एवढं काही बॉलिंग बद्दल असं काही नाही. वरुणचा एक ऑफ डे निघाला त्यामुळे, आणि वरुण सोबत 3-4 लोकांचा पण निघाला. दुबईचा तर खूप निघाला. दुबईला बरी ब्रेविश विकेट मिळाली असेल, पण त्याला मारलंय. पण दुबईला मारतच आणि तो विकेट घेऊनच जातो दरवेळी, ते होतं त्याचं. त्यामुळे ठीक आहे मला बॉलिंग. आणि एक पॉईंट असा आला होता की इंडियाच्या बॉलिंगमध्ये की इंडियाने थोडंसं त्यांना कंट्रोल केलं होतं टुवर्ड्स एंड,
पण मग शेवटच्या Stubbs over ला. होताच. पण ठीक आहे, हार्दिक पांड्या मार खाणारच तुला माहितीये, पण त्याचा तो कॉन्फिडन्स आहे. त्याचा यॉर्कर चांगला पडल्यावरती पण तो बॅक ऑफ द लाईन बॉल टाकत असतो. कुठल्या प्लॅनने करतो मला कधी पण हार्दिक पांड्याला शेवटच्या ओव्हर पर्यंत ठेवायचं काय, हा माझा कारण प्रश्न वरुणची आहे. बॉलिंग चालली नाही, त्यात दुबे जो होता बॅकअप तो पण नाही चालला, आणि सुंदरच्या ओव्हर संपल्या नव्हत्या. सो हार्दिक पांड्याकडे ती ओव्हर गेली असं मला वाटतं. अदरवाईज त्यांनी सुंदरला आधी करून मग शेवटी बुमरा किंवा अर्षदीपला ठेवलं असतं असं मला वाटतं. असू शकतं. हा, तर हे काय हे तर स्टब्सने एक इनिंग चांगली केली, 24 बॉल 44 केला तो. सो माहिती आहे त्या तिघांच्या इनिंग बघशील तर 60, 40 आणि 40. सो ह्या तिघांनीच म्हणून 150, 160 रन्स मारलेत. सो बाकी त्यांनी 188 टार्गेट दिलं आपल्याला, जे मला वाटत होतं कदाचित असेल, ठीक असेल, ठीक होतं. पण मला माझ्या मते तरी ते 170, 165च्या आसपास रिस्ट्रिक्ट व्हायला हवं होतं, कारण की नंतर तुझा ड्यू येणार होता सेकंड इनिंगला. सो थोडं इझी पडलं असतं इंडियाला ते. पण माहित नाही, ओव्हरऑल सेकंड इनिंगला त्यांनी बॉलिंग चांगलीच केली माझ्या मते. आणि ऍज सच इंडियाने का माहित नाही बॉलिंग बद्दल, पण मला वाटतं की इंडियाने बॅटिंग करताना खूप लवकर सरेंडर केली मॅच. कारण की मला असं वाटतं की साऊथ आफ्रिकेने चांगली बॉलिंग केली आज. आणि एस्पेशली बॉलिंग पेक्षा पण जसं मला कॅप्टन्सी मला खूप डिफरन्स वाटली की सूर्या जेव्हा मिलर आणि ह्याची टाकली पार्टनरशिप लागली ब्रेविशची, तेव्हा सूर्या वॉज नॉट इन्व्हेंटिव्ह इनफ जेव्हा वरुण चक्रवर्ती ऑफ गेला होता. बरोबर. मला असं वाटतं की जे आता रोहितला आपण मुंबईच्या कॅप्टन्सीमध्ये करताना बघितलंय किंवा त्याने इंडियातनं पण जे केलं, जेव्हा तुला कळतंय की हीच तुझी मेन जोडी आहे, त्याने ती तोडायला मध्ये मध्ये बुमराची एक ओव्हर एक्स्ट्रा करवली आहे. बरोबर. सो काहीतरी वेगळं करायला होत असं मला वाटतं, कारण तू झक मारत तुझे रन्स चाललेच होते फक्त. सो कुठेच ती थांबत नव्हती इनिंग. सो इधर बुमरा, अर्षदीप कोणाची तरी एक ओव्हर कॉम्प्रोमाइज व्हेरिएशन नाही आलं, आणि मध्ये मला वाटतं ती गरज, जे की मार्करम नाही केलं. इंडियाकडे लेफ्ट हँडर्स खूप आहेत त्याला माहिती होतं, आणि वर आहेत सगळे. त्याने पहिली ओव्हर स्वतः टाकली, पहिली ओव्हर त्याने आणि त्यात ईशानला त्याने टाकला बॉल फिरला पण एवढा प्रॉपर बॅटच्या खाली फिरला. बरोबर. पण मला ओव्हरऑल मॅच बद्दल असं वाटतं की एवढं टेन्शन घेण्यासारखं नाहीये. आय गेस स्पिनरच्या विरुद्ध आपण म्हणू शकतो की आपण पहिल्या मॅच पासूनच म्हणतोय की स्पिनरच्या विरुद्ध इंडियाची बॅटिंगच मला इन जनरल वीक वाटते, माहित नाही का, मला असं वाटतंय जेन्युइनली. वीक नाही वाटत, असं ती ओव्हरऑल एक बॅटिंग सेटअपचा जो एफर्ट असतो ना तो नाही येत. एखाद दुसरा प्लेअर कुठेतरी क्लिक करून जातो, जसं की पहिल्या काही मॅचेसला ईशान क्लिक झाला, मध्ये एका मॅचला सूर्याने क्लिक केला. तसा आज तो कोणाचाच दिवस नव्हता तसा. आज ब्रेविस आणि मिलरचा क्लिक केलं. सो ते मला वाटतं की बॅटिंग सगळ्यांचाच बॅड डे ॲट ऑफिस होता. सो आय गेस एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही. पण टेन्शन घेण्यासारखं दोनच मॅच उरले त्या दृष्टिकोनाने बघशील तर ऑब्व्हियसली. आणि मला एक मेन असं वाटतं की आता ह्या वर्ल्ड कपच्या आधीपर्यंत जे इंडिया जे खेळत होती 230 रन्स, त्यात अभिषेक शर्माचा खूप मोठा हात होता. आणि मेजर त्याचा स्ट्राईक रेट आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन कमी झाल्यामुळे बरोबर ते त्याचा बॅलन्स कुठे मिळत नाही असं मला वाटतं. आणि मला सूर्याची बॅटिंग स्पेशली बघताना असं वाटलं की तो सूर्य आजच्या मॅचला एकदम लूज खेळत होता. त्याचे तो जे एनजीडी बॉल टाकत होता, लुंगी एनजीडी, त्याचे स्लोअर वन्सच सगळे टाकत होतो, आणि तो सगळेच बॉल खूपच आधी खेळत होता. त्याचे बॉलच मिळत होत नव्हते, आणि फक्त तो ढकलत होता असं मला वाटत होतं खूप. इव्हन जो ज्या बॉलला तो आउट झाला मिस टाइम झाला, आणि खूप माहित नाही, खूप स्लॉपी वाटलं मला ते, खूप लेझी खेळल्यासारखं वाटलं. माहित नाही, ऑब्व्हियसली त्याने प्रेस कॉन्फरन्स मध्ये तो वेगळं येऊन काहीतरी बोलेल की नाही आय एम आउट ऑफ रन्स वगैरे. पण बघताना तरी असं बाहेरून थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू ने लेझीच वाटत होतं सगळं. सूर्य असं म्हणतो, सूर्याचं थोडं लेझी एलिगन्स नव्हतं, ऍक्च्युअली लेझीच होतं सगळं. आणि मला एक असंही वाटलं की जेव्हा सूर्य आउट झाला, तर सूर्या आणि ते मध्ये सुंदरचं तू बोलला असते, तर सुंदरचं मला वाटतं की ते वर्क नाही झालं, पण त्या मुवमेंटला मला सुंदरचं ठीक वाटलं, मला प्रॉब्लेमॅटिक नाही वाटलं. कदाचित तू म्हणू शकतो की रिंकूला कदाचित मग पाठवायला हवं, रिंकूला काढायला हवं आता. श्रीमंत प्रॉब्लेम आहे की रिंकूचं प्लेसमेंटच नाही कळते मला. लास्ट वर्ल्ड कपला जेव्हा रिंकूला नव्हतं नेलं, त्याचा रोल काय आहे टीम मध्ये हे नाही कळत. ज्या टीम मध्ये दुबे पण आहे, ज्या टीम मध्ये पांड्या पण आहे, बरोबर, त्या टीम मध्ये अजून एक फिनिशर का हवाय, राईट, किंवा मध्ये फ्लोटरच नाहीये कोणी, मग ऍटलीस्ट तुम्ही त्याला तसं युज करा. आणि मला अजून एक असं वाटलं, तुला असं वाटलं का की जेव्हा हा आउट झाला सूर्या, तेव्हा पांड्या आणि दुबेने खूप आधीच मॅच सोडली असं मला का वाटलं. मग बरेच फुलटॉस पण ते लोक मिस करत होते, कारण आफ्रिकेची पण बॉलिंग मध्ये फुलटॉस वगैरे जात होती प्रॉपर त्यांची. दुबेने दोन वगैरे फुलटॉस सोडले प्रॉपर. पण दुबेचा बॉल मिस टाइम होतो ना, तेव्हा बॉक्स क्रिकेटमध्ये कसं घेतात की टॅप मारून बॉल वर जातो, तसा जातो त्याचा बॉल, एकदम असा लेट खेळतो तो. एक तर तो लेटच होतो, तो लवकर कधी पोहोचत नाही बॉलवर. जर मिस टाइम झाला तर तो लेटच होतो, तर तो बॉल असा पूर्ण पिच मध्ये आपटतो, मग तो लेग साईडला जातो.
एक काहीतरी स्टॅट आहे त्याचा, आता माहित नाही मला किती विश्वासार्ह आहे, पण त्याचा स्क्वेअर ऑफ दी विकेटला त्याचा 0 रन्स आहेत. तो स्क्वेअर नाही खेळत. पूर्ण करिअर मध्ये त्याचे 0 रन्स आहेत. आणि मग थोडं या साईडला येशील तेव्हा मग ते हळूहळू वाढतात. मग इथे खूप जास्त आहेत, लेगला मिड विकेटला वगैरे तिथे खूप जास्त रन्स, कारण की त्याचा प्रत्येक शॉटचा त्याचा आर्क असाच आहे. प्रत्येक शॉटचा त्याचा आर्क आहे. तो ह्या साईडला मारतो तेव्हा पण ती बॅट अशी काहीतरी येते त्याची आतून, मग तो असं बाहेर काढतो. दुबईचा आर्क. हा, दुबईदार. सो माहित नाही ना की, पण आज तो 42 मारले भाई, बाकी 36 बॉल. 36 बॉल 42. 36 बॉल हे महत्वाचं. हा, पण ठीक आहे, बाकी कोणी उभंच राहत नव्हतं. ती जी मिलर आणि याची ब्रेविशची जी पार्टनरशिप होती ना, ती आपल्याकडे मिसिंग होती असं मला वाटतं. त्याचं काही रिप्लिकेशन. एक्झॅक्टली तेच मी बोललो ना, दरवेळी आतापर्यंत प्रत्येक मॅचला कोण ना कोण क्लिक करत होता, आज कोणाचं. आणि इंडियाची बॉलिंग मेजरली चांगली क्लिक करत होती. खरं. येस. आणि हा अजून एक होतं. हा बोल. नाही बोल. हा, मोहम्मद आमिर जे बोलला त्याच्या एका ठिकाणी, अभिषेक शर्मा बद्दल, त्याबद्दल तुला काय वाटतं? नाही मला तो बेसिकली बोलला होता की शर्मा हा स्लॉगर आहे. सो तो मला असं बॅट्समन नाही वाटत तो की जो सरळ बॅटने बॉल अडवू शकत नाही. मग हे तर आहे की तो सरळ बॅटने बॉल नाही अडवत, ते आहे खरं. नाही, आय थिंक ही इज अ फार बेटर प्लेअर दॅन दॅट स्टेटमेंट. ऑब्व्हियसली. हा, की म्हणजे एवढं अगदी तू त्याला उचलून फेकून नाही देऊ शकत की हा भाई हा असाच आहे. ते 3-4 मॅच खरा झाला की नाही. मग तो गेली 2 वर्ष चांगला खेळतोय रे इंडियासाठी. असं नाही की तो आत्ताच चांगला खेळायला लागलाय. 2 वर्ष. पण तुला वाटतं त्याचा टेक्निकल फ्लॉ आहे का असं तुला विचारतोय? टेक्निकल फ्लॉ असू शकतो, पण मग हा पकडून लोकांनी काम करणार ना त्याच्यावरती. ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा T20 सिरीज तेव्हा त्याला तो शॉर्ट बॉलचा त्याचा प्रॉब्लेम होता, तो पकडलेलाच की त्यानंतर तो सॉल्व्ह झाला. आता तसाच तो यावर पण काम करेल, ते या गोष्टी पण तो सॉल्व्ह करेल. आज पण आउट झाला जरा थोडा, तो माहित नाही, तो फ्लो मध्ये मारायला गेला जेव्हा की बॉल स्लो होता आणि तो बॉल होता पण चांगला. मी बघितला तेव्हा पण तो बॉल हा तो स्लो पण झाला. जेव्हा तू हायलाइट्स बघितलंस, तो लेग स्पिन सारखा बॉल बाहेर पण गेला, खूप स्पिन झाला तो बॉल. तो शॉट ऍक्च्युअली माहित नाही, तो फ्लो मध्ये मारायला गेला बॉल. त्याचा फ्लो मध्ये खूप गोष्टी करणं चुकीचंच. खरं, जाऊ दे. नंतर त्या अंगावर येतात आणि अजून काय झालं आजच्या मॅच मध्ये? अजून आता पुढच्या मॅचेस आहेत. पुढच्या मॅचेस साठी तुला काय वाटतं? झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज. झिम्बाब्वे. येस, दोन्ही टीम डेंजरस आहेत सध्याच्या ह्याच्यात. वेस्ट इंडिज तर आहेत ऑब्व्हियसली. T20 मध्ये आपण कधीच तिला काउंट आउट नाही करू, बाहेर नाही काढू शकत. आणि झिम्बाब्वे ज्या फॉर्म मध्ये आहे, ज्या फॉर्म मध्ये, आय गेस इट विल बी अ टफ काय म्हणतात चॅलेंज फॉर इंडिया. यार इंग्लिश जरा टाळूया आपण. कळतं की हे लोक खूप ट्राय करतात, आपल्याला लोक टाळतील, त्यांच्याकडे बघूया असं. हा, टफ तर असणार आहे. ग्रुपच चांगला आहे कारण त्यात. आणि काल इंग्लंड जिंकलेली आहे. काल काय आज जिंकली इंग्लंड? काल जिंकली ना? काल जिंकली नाही, इंग्लंड जिंकली सकाळी दुपारी. बरोबर. कळत नाही, एका दिवशी 2 मॅचेस असतात. IPL चालू असं वाटतं आम्हाला. तर इंग्लंड जिंकली आणि मला ते सरप्राइझिंग होतं, कारण श्रीलंकेने बऱ्यापैकी 140 ओव्हर्स ठीकठाक स्कोर, चेसेबल स्कोर होता, पण लंकेने थोडं हेच केलं, म्हणजे मातीच खाल्ली. आणि मला इंग्लंड जिंकते आवडतच नाही. असो, खरं, कोणालाच नाही आवडत इंग्लंड जिंकले. सगळ्या जगावर त्यांनी हे केलं रे, ऑलमोस्ट काबीज केलं सगळीकडे. खेळ प्रत्येकाची एक असते ना, फर्स्ट फेवरेट टीम आणि सेकंड फेवरेट टीम. तसं इंग्लंड आहे, फर्स्ट हेटेड टीम, सेकंड पण तीच असते. असो. आणि अजून काय बोलायचं तुला आजच्या मॅच बद्दल? आजच्या मॅच बद्दल काही नाहीये, पण माझ्या मते इंडियाने थोडंसं प्लॅनिंग अजून क्लिअर करावं असं मला वाटतं. आणि तिलकचं जे कन्फ्युजन चाललेलं आहे, तिलक आणि रिंकू, त्याच्यावरती एक सोल्युशन घ्यावं आणि त्यावरती स्टिक. कारण की बघ ना, बाकी सगळ्यांचे नॉक्स आलेत, रिंकू आणि तिलकचं एकही नॉक आला नाही. तिलकचे 25-25 3 आले. अभिषेकचे पण 0-0-0 आले 3. त्याने बाय द वे अभिषेक शर्माने आज फायनली त्याचा वर्ल्ड कप मधला पहिला रन मारलेला आहे. त्याच्या करिअर मधला वर्ल्ड कपचा पहिला रन झालेला आहे. 15 केले. आणि रिंकू आणि तिलकचं कन्फ्युजन दूर झालं पाहिजे. म्हणजे त्यांचं एक तर क्लॅरिटी नाही असं मला वाटतं, आणि तिलक वर्माच्या इंडियन स्टाईलवरच क्लॅरिटी नाही असं मला वाटतं. आणि तो की मला फार बेटर प्लेअर वाटतो, तो जे काही करतो त्याच्यापेक्षा. ऑब्व्हियसली, ज्याने मुंबईसाठी खूप गोष्टी केल्या, तो टेक्निकली साऊंड पण आहे खूप, आणि हिटिंग पण करू शकतो, असं नाही की नाही करू शकत. असो, पण तुम्ही आम्हाला सांगा कमेंट्स मध्ये आजच्या मॅच बद्दल तुम्हाला काय वाटतंय. नरेंद्र मोदी स्टेडियमची चूक आहे की नाही आहे, की या कप केकची चूक आहे. आणि इंडियाचा ओव्हर कॉन्फिडन्स जो काय मार्केटिंग मध्ये चाललेला 300 रन्स वगैरे वाला, आणि हे अक्काच एक मार्केटिंग गेमिंग आहे, ते किती चुकीचं आणि किती काय म्हणतो ना, किती बकवास आहे, किती पोकळ आहे, याबद्दल काय वाटतं? येस, तुम्ही आम्हाला हे सगळं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.
झोप बस.